चला तर आज आपण पावभाजी बनवूया। पावभाजीसाठी लागणारे भाज्या आहे बटाटे 2 ते 3, फ्लावर, शिमला मिरची 1, फरसबी, बीटाचे 2-3 तुकडे कारण की कलर छान येतो, आणि टोमॅटो आणि गाजर। हे चांगलं 2 ते 3 वेळा धुवून कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। बघू शकताय हे बघा, पाणी आहे, 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। बीट आणि टोमॅटो चला आता कुकरला लावून आपण शिजवून घेऊया। चला तर आपल्या भाज्या शिजेपर्यंत आपण कांदा कट करून घ्या। छोटाले कांदे त्याच्यामुळे 5 घेतलेले आहेत, 2 टोमॅटो आणि शिमला मिरची 1। शिमला मिरची जर जास्त टाकली तर कडवटपणा येतो पावभाजीला, त्याच्यामुळे एक शिमला मिरची बास होते। चला तर मग इथं कट करून घेऊया। हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे, मॅश करून घ्यायची आहे। हे बघा, मॅश करून घेतलेली आहे। चला तर आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढई ठेवलेली आहे, आता आपण त्याच्यात तेल घालून घेऊया। 2 चमचे तेल घातलेलं आहे। आपण याच्यात आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया। चला, हे चांगलं परतलेलं आहे, आपण कांदा घालून घेऊया। चांगला कांदा परतून घेऊया ब्राऊन होईपर्यंत। चला आता आपण मटर घालून घेऊया। कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे, का तर मग वाटाणे चांगले मटर शिजत नाही, त्याच्यामुळं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। तेल लागलं ना, तेल लागल्याच्यानंतर हे मटर जे आहे ते पटकन शिजतं। थोडंसं मीठ घालून घेऊया, 1 चमचा। कांदा ब्राऊन झालेला आहे, आता आपण त्याच्यात शिमला मिरची घालणार आहोत। चला आता टोमॅटो घालून घेऊया। चांगलं परतवून घ्यायचं आहे। चला आता आपण मसाले घालून घेऊया। 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर मिक्स करून घेऊया। 1 चमचा चला आता आपण हे घालून घेऊया भाज्या शिजवलेल्या।
बघा पावभाजीचा कलर किती छान आलेला आहे. एक चमचा मीठ घालून घेऊया. बघा पावभाजी कशी झालेली आहे. टेक्स्चर बघा भाजीचं, आणि कलर पण खूप छान आलेला आहे. 4-5 मिनिटं आपण शिजवून घेऊया. चला आपण तोपर्यंत पाव भाजून घेऊया. बटर घातलेला आहे. आता आपण त्याच्यावरती पाव भाजून घेऊया. ही बघा आपली पावभाजी रेडी आहे. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. चला आता आपण सर्व करूया. वाव, बटर घातलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया. थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळूया. बघा रेडी आहे आपली पावभाजी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.